शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सांगितलं। आम्हाला एनडीएनं कोणताही प्रस्ताव दिला नाही किंवा आम्ही त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। संसदेत एखाद्या विधेयकाला समर्थन दिलं याचा अर्थ एनडीएत गेलो असं होत नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। बिलाला समर्थन करणं म्हणजे एनडीएमध्ये येणं असं होत नाही। अनेक बिलं एकमताने पास होतात आत्ताही सभागृहामध्ये। याचा अर्थ UPA काय एनडीएमध्ये विलीन झाली का? तर नाही। काही बिलं ज्यावेळेला देशाच्या व्यापक हिताच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची असतात ती बिलं एकमताने पास होतात। 14 सालापासून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार आल्यापासून बरीपैकी बिलं ही एकमताने पास झालेत। काही बिलांच्या बाबतीमध्ये संयुक्त चिकित्सा समितीकडे जात असतं, जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे जात असतं, त्याच्यातही सर्व पक्ष असतात आणि जॉईंट सिलेक्ट कमिटीकडून एकमताने आलेली बिलंसुद्धा एकमताने पास होतात। त्याच्यामुळे बिलाला समर्थन आणि मग एनडीएमध्ये सहभाग या दोन बाबी भिन्न आहेत। अजितदादा असताना पक्ष एकीकरण करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झाला होता। उद्या भविष्य काळामध्ये काय त्यांच्या पक्षाच्या घडामोडी त्याचबरोबर बाकीच्या काही चर्चा या त्यांच्या पक्षाच्या घडामोडीशी आमचा संबंध जोडला जातोय। मला वाटतं की त्यामध्ये त्यांच्या पक्षाचा काय निर्णय होईल त्याच्यानंतरच्या काय भूमिका असतील यावर कुठलीही चर्चा झालेली नाही। त्यामुळे आता विलीनीकरण एनडीए बरोबर जाणं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नसल्यामुळे आता मला वाटतं की हा विषयावर परत चर्चा करणं गरजेचं नाही।